अ, महेश मांडवकर एक युवा अष्टपैलू खेळाडू या माहुल कोळीवाड्याचं येणारं भविष्य म्हणून देखील आम्ही त्यांना पाहतोय. सर नुकतीच 1-2 वर्षापूर्वी कारण खूप चांगला यंगस्टर आहे सर. 1 लाखाची स्पर्धा अंडर 19 झाली होती. माहुलने जिंकली होती आणि त्यामध्ये खूप तेव्हापासून हा खेळाडू पुढे येताना पाहायला मिळतोय. आज कसं वाटतंय दिग्गजांबरोबर खेळताना पाहायला मिळतंय म्हणजे तुम्ही यंगस्टर म्हणून या स्पर्धेत खेळताय. एका बाजूला ओव्हर 40 खेळाडू, वर्तमानातील माहुलचे खूप चांगले खेळाडू. कसं फील करताय या सर्वांबरोबर खेळताना आणि माहुल प्रीमियर लीग किती उत्कंठा होती खेळण्याची? खूप म्हणजे खूप आम्ही या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो आणि कल्पेश वैतीने जेव्हा म्हणजे काढलं की माहोल प्रीमियर लीग ठेवायची तेव्हा खूप खुश होतो आणि सगळ्या पोरांनी कल्पेशाला खूप सपोर्ट दिला आणि खेळायचं झालं तर म्हणजे खूप मजा येते आणि आधीची प्लेयर खूप छान खेळतात म्हणजे आत्ताच्या नवीन पिढीपेक्षा आधीचे प्लेयर म्हणजे वाटत नाहीत की खेळतात ते पण खूप छान खेळतात फुल एफर्ट दाखवतात मैदानावर म्हणजे आत्ता इतके प्लेयर वाटत नाही की खेळतात पण पहिल्याचे खूप म्हणजे क्लास. आज तुझ्या टीमविषयी काय म्हणशील? गोदावरी स्ट्रायकर तसं पाहिलं तर नामवंत खेळाडू खूप कमी आहेत, परंतु आज जी टीम खेळली दोन्ही मॅचमध्ये त्याविषयी काय म्हणाल? टीमचं बोलायला गेलं तर छान टीम आहे. काय इतकं काय वाईट नाही पण खूप छान झाला खेळ. अशाच प्रकारचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही करायला पाहिजे आणि त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणाऱ्या कालावधीमधील माहुलचं भविष्य म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचेससाठी. तुमच्या टीममधील तिघांना 200-200 रुपयाचं पारितोषिक आहे. एक सीताराम यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. महेश आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि जगदीश यांच्यासाठी तिघांचंही तुमच्याकडे दिलं जात आहे. हे पारितोषिक सनी कोळी यांच्या माध्यमातून आणि पहिल्या 6 षटका सीताराम. यूट्यूबला देखील आपला एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी कृपया पाठवा. तर मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर नागेश कोळी आलेले आहेत. खूपच सुरेख असा झेल टिपला गेला गणू यांच्या माध्यमातून. पहिला आदरा वासुदेव कोळे यांच्या रूपात. संतोष काटोले सरांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल. गणेश शिवेन माहुल कोलिवाड्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. माहुल टायगर्स संघाने माहुल विकिंग संघाने आपला 13वा खेळाडू
यूट्यूब लाईव्हच्या कक्षेत पाठवावा. माहुल टायगर्स आणि माहुल विकिंग संघाने. तर प्रथम पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे. एक झटका दिला गेला वासुदेव कोहली यांच्या रूपात माहुल टायगर्स संघाला. तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला तोच गोलंदाजी करतोय नागेश. पुन्हा एकदा खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू. तर नागेश कोहली यांसाठी सुवर्ण संधी असेल. जर हॅट्रिक घेतली तर बाजार गल्ले यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. पहिलं महत्त्वाचं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे. सामना करेल ऋषिकेश काटवले. आखूड पद्धतीने चेंडू खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. चित्त्याच्या चपल्याने आपण पाहत आहे प्रशांत पाटील. खूपच सुरेखाचं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखल्या गेल्या. 5 चेंडू वगैरे धावसंख्या जाऊन पोचले 8. एक गडी बाद. चालू सामना माहुल विकिंग्स विरुद्ध माहुल टायगर्स. बेगीट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि खूपच सुरेखाचा झेल टिपला गेला. मितेश साळगावकरांच्या माध्यमातून दुसरा आदरा ऋषिकेश काटोलेच्या रूपात माहुल टायगर्स संघाला. सामना 6 षटकांचा असेल. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे असतील. तर दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार हर्षद माहुलकर. तर नवीन फलंदाज नितेश कोळी. बिगेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. एका धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. माहुल प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिले. आयोजक गणेश हिरेन माहुल कोलीवाडा. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे या माहुल नगरीत. खूपच सुरेखाचा फटका मारला होता पॉईंटच्या दिशेने आणि तेवढ्याच ताकदीने खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. तुळ आणि नितेश यांच्या माध्यमातून रोखून धरले हर्षद माहुलकर यांनी दोन फलंदाजांना. एकेरी धाव फक्त 3 चेंडूत आलेले. 3 चेंडू 3च धावा आलेल्या आहेत या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात. पुन्हा एकदा विकेट केल्या चेंडू
आणि क्या बात आहे, क्या बात आहे. अफलातून अफलातून आणि अफलातून झेल टिपला गेला मितेश साळगावकरांच्या माध्यमातून. त्या संघाला दुसऱ्याच पॉवर प्लेच्या षटकात तितका मोठा खेळाडू होता, तितक्या चांगल्या प्रकारे कॅच पकडली गेली मितेशांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उंचावर मारलेला क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. पुन्हा एकदा झेल टिपला गेला मितेश. तिथे बॉल जातोय असा नजराणा आपण आपल्याला पाहायला मिळतो या मैदानात. दोन महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आलाय उमेश कोळी. या एका धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अप्रतिम प्रात्यक्षिक पाहायला मिळते माहुल विकिंग संघाच्या गोलंदाजांमार्फत. माहुल टायगर्स संघाने आपल्या 11 खेळाडूंची लिस्ट दिलेली नाही आहे. कृपया करून ताबडतोब ती द्यावी, नाहीतर पॅनल्टी आकारण्यात येईल ताबडतोब. कारण माहुल विकिंग संघाची लिस्ट इथे आलेली आहे. शेवटचा कॉल असेल. माहुल टायगर्स संघाने आपली 11 खेळाडूंची लिस्ट समालोचन कक्षाकडे पाठवावी. तर तिसरं षटक घेऊन येतोय प्रशांत पाटील आणि सामना करेल स्वतः कर्णधार सुनील माहुलकर. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने टटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. एका धावसंख्या सरसावते जाऊन 13 या आकड्यावर. पहिलं दोन पॉवर प्लेचं षटक माहुल विकिंग्सच्या गोटात, कारण 4 गडी बाद केले महत्त्वाचे मोहरे. माहुल टायगर संघाने आपले 11 खेळाडूंची लिस्ट ताबडतोब समालोचन कक्षेकडे पाठवावी. तर तिसरं षटक प्रगतीपत्र असताना आपण पाहतोय 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 4 गडी बाद. पंचांचा निर्णय येतोय बिमर. नो चेंडू आणि फ्री हिट असेल. पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा. एक वॉर्निंग दिली गेली आहे.
गोलंदाजाला धावसंख्या 15, 4 गडी बाद. भेगेट केलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. वन बाउन्स चौकार. खूपच सुरेख असा चेंडू टाकला होता. बाईकच्या रूपात 2 धाव मिळते. यष्टीरक्षकाला काही चेंडू समजला नाही. तब्बल 13 चेंडूंनंतर एक चौकार आलेला आहे माऊल टायगर संघाचा. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळते गोलंदाजी मार्फत माऊल विक संघाचे. चालू सामना माऊल विकिंग्स विरुद्ध माऊल टायगर्स. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल पण खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. संघर्ष करतोय माऊल टायगर संघ पण संघर्षावर जो मात करेल तोच पुढच्या फेरीत दाखल होईल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा आलूस टटवलेला चेंडू. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मितिशांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर माऊल टायगर संघाची धावसंख्या 24. जवळपास 8च्या सरासरीने खेळत आहे माऊल टायगर संघ. गेल्या सामन्यामध्ये हल्लाबोल केला गेला होता नितेश कोहली आणि सुनील माहुलकर यांनी. संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार हर्षद माहुलकर सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्फत. तर फलंदाजी मार्फत सज्ज होत आहेत माहुलचा पोलाद नावाने ओळखले जाणारे सुनील माहुलकर. कर्णधार विरुद्ध कर्णधार रंगतदार लढत आपण पाहत आहे. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू. शरीराचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता होते. बेगेट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावसंख्या जाऊन सरसावते जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना स्वतः कर्णधार हाताळतोय. शॉर्ट्स कैलीच्या दिशेने मारलेला चेंडू. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. चालू सामना माऊल विकिंग्स विरुद्ध माऊल टायगर्स. एकीकडे असेल सुनील माहुलकर तर दुसरीकडे हर्षद माहुलकर कर्णधाराच्या भूमिकेत. तर संघ मालकाच्या भूमिकेत असतील अशोक माहुलकर विरुद्ध संजय राठोड. पुन्हा एकदा हालूस टटावलेला चेंडू. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. चेंडू डायरेक्ट विसावतोय नागेश कोहली यांच्या हातात. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले. 3 धावा एकेरी अशा आलेल्या आहेत. आणि एक चेंडू निर्धाव. 2 चेंडू शिल्लक असतील. चौथं षटक प्रगतीपथावर असताना सामना करेल उमेश कोहली. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता.
पुन्हा एकदा एकच धाव मिळते. पुन्हा एकदा हलूच टाकलेला चेंडू शॉर्ट केले तिच्या दिशेने. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, 4 गडी बाद. तीस धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. थोडी घाई करावी, टाइमपास करू नये. तर 5वं षटक हाताळण्यासाठी प्रशांत पाटील सज्ज होतील. तर फलंदाजी मार्फत सज्ज होतील उमेश कोळी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर माहुल टायगर संघाची धावसंख्या 30, 4 गडी बाद. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय चेंडू. एके धावेचे दुसऱ्या धावेत रूपांतर करण्यामध्ये एक्सपर्ट सुनील माहुलकर आणि उमेश कोळी. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि खूपच सुरेख क्षेत्ररक्षण मितेश यांच्या माध्यमातून. साई सिद्धी चॅलेंजर संघाने सीमारेषेबाहेर थोडे बसावे जेणेकरून खेळाडूंना चौकार अडवण्यात, षटकार अडवण्यात अडथळा येणार नाही, जेणेकरून तुमच्याच खेळाडूंना इजा होईल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. गतीमध्ये बदल करताना आपण पाहताय प्रशांत पाटील. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने जातोय सीमा रेषा पार चौकार. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतो वाईडिश लॉंगच्या दिशेने. स्वतः कर्णधार जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या असतील. एक चेंडू शिल्लक असेल. 5वं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे. स्ट्राईकवर उमेश कोहली, नॉन स्ट्राईकवर सुनील माहुलकर. पुन्हा एकदा बिगिट केलेला चेंडू. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. सध्या माहुल टायगर संघ एकेरी दुहेरी धावांवर जास्त जोर देतोय.
तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचले 42, 42 धावा. तर शेवटचं आणि महत्त्वाचं षटक घेऊन येतोय जितेंद्र. सामना करेल स्वतः कर्णधार सुनील माहुलकर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचले 42. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण नागेश कोहली यांच्या माध्यमातून. चेंडू अडवल्यानंतर जल्लोष करताना आपण पाहत आहे. खूपच सुरेख असा फटका फाईन लेगच्या दिशेने जातोय सीमारेषा पार. चौकार. शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू अखेर धावसंख्या जाऊन पोचले 47. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. बेगीट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक प्रशांत पाटील झेलच्या खाली आणि झेल टिपला गेलाय. गडी बाद होते उमेश कोहली यांच्या रूपात. माहुल टायगर्स संघाला एक मोठा आदरा. तर या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोचले 53, 53. 2 चेंडू शिल्लक असतील महत्त्वाच्या षटकातले. 53 धावसंख्येत धावफलक जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत जितेंद्र यांच्या 4 चेंडूत 11 धावा कुठल्या गेल्या. एक गडी बाद झालेला आहे या षटकात. 53 धावा 4 चेंडू अखेर.
पुन्हा एकदा खूपच सुरेखाचा फटका वाईड इश लॉंग ऑनच्या दिशेने जातोय सीमारेषा पार चौकार. पाहत आहे पुन्हा एकदा खूपच सुरेखाचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने येतोय खणखणीत षटकार. आवाज तुम्ही ऐकणाऱ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय गुरुवर्य श्री चंद्रकांतजी शेट्टे सर. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. माहुल प्रीमियर लीग 2021 आपण म्हणजे पहिल्याच पर्वात ज्या माहुलमध्ये क्रिकेट 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 आणि क्रिकेट पाहायला मिळतं. ज्या माहुलचा श्वास आहे क्रिकेट त्याच माहुलमध्ये एक वेगळा फॉर्म्युला म्हणजेच प्रीमियर लीग देखील दाखल झाली आणि पहिली माहुल प्रीमियर लीग आणि या माहुल प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, पहिल्या पर्वाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच. एका बाजूला माहुल बी किंग्स आणि त्यांच्या विरोधात माहुल टायगर्स यांच्यातील मॅच आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर या मॅचला कोणती टीम जिंकणार? 64 धावांचं लक्ष्य समोर आहे. चला लवकर बॅट्समन यायचं आहे कारण अंधाराचं साम्राज्य प्रस्थापित होण्यास काही अवधी बाकी आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी 64 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवण्यात आलंय. सुनील सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल केलं परंतु तदनंतर सुनील माहुलकर यांची बॅट बोलली आणि एक धावसंख्या उभी राहिली. कल्पेश वैती आपण संपर्क साधायचा. कल्पेश वैती सुरुवात होते दुसऱ्या डावाला. माहुल म्हणजे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचं गाव. माहुल म्हणजे क्रिकेट वेड गाव. माहुल म्हणजे उच्च दर्जाचं क्रिकेट हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जितेंद्र राठोड आणि रोहिदास कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी वासुदेव ज्यांनी मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. पहिला बॉल ऑन साईडच्या दिशेने मात्र या ठिकाणी खेळला जातोय. मिड ऑनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि स्कोर जर पाहिला तर 1 वर जाताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचं युद्ध म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा तो देखील खेळ म्हणजे क्रिकेट. तो आज आपण पाहतोय माहुल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि आज संपूर्ण माहुल कोळीवाडा हे गाव क्रिकेटमय होताना पाहायला मिळत आहे. जुन्या नव्या सर्विस खेळाडूंना आपण मैदानात उतरताना पाहिलं आणि क्रिकेटचा आनंद देखील घेताना पाहिलं. तर आज हे माहुल गाव संपूर्णपणे क्रिकेटमय होत आहे.
यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने स्ट्रोक खेळला, फाईन लेगच्या क्षेत्रात मारला जातोय खणखणीत चौकार. पारितोषिक आलंय. कृपया विनंती आहे, आपल्या सर्वांचं स्वागत आहे, सर्वांची पारितोषिकं देखील स्वीकारले जातील, परंतु कृपया इकडे एक तुमचा माणूस पाठवा आणि त्यांच्याकडे पारितोषिकं कृपया अनाउन्समेंट करा, म्हणजे आम्ही कॉमेंट्री करू शकू प्लीज. कारण हे क्रिकेट वेडा माहुल गाव आहे, प्रत्येक जण क्रिकेटची नशा आहे इकडे मित्र म्हणेल. वा, या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच झालाय, परंतु जागेवर थांबवलं जात आहे. क्रिकेटची भाषा बोलली जाते या माहुल गावामध्ये. मासेमारी करणं किंवा मासे बाजारात विक्रीला नेणं हा मूळचा व्यवसाय आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये मोठमोठ्या कंपनीज या माहुल गावामध्ये आल्या आणि त्याच्याशी देखील माहुल गावातील कोळी बांधव जुडला गेला. यावेळेला फुल टॉस, परंतु दिशा देणं गरजेचं होतं, ती दिशा मात्र देऊ शकली नाही आणि यावेळेला मात्र 2 धावा मिळतील. तर पहिले ओव्हर सुरू आहे, 7 रन धावफलकावर झालेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर जितेंद्र राठोड, दुसऱ्या बाजूला रोहिदास कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला एक पॉवर हिटिंग स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळालं, फिल्डर तिकडे पोहोचले. वाह, काय फिल्डिंग केली आहे, टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय. आणि नितीश कोळी त्या ठिकाणी पोहोचले. पहा, एक रन महत्वाची असते क्रिकेटच्या खेळात, मग ती 1 रन वाचवली जाते आणि पहा, या वाचवलेल्या रनचं महत्त्व आपल्याला मॅच झाल्यानंतर कळतं आणि सोडलेलं रनचं महत्त्व देखील मॅच झाल्यानंतरच कळतं. तर पाहूया, स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 9 झालाय. विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा वासुदेव कोळी गोलंदाजीसाठी दिग्गज आहेत. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक, अतिशय वेगात बॅट तर फिरवली, परंतु अपेक्षा होती ज्या ठिकाणी स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं तिकडे खेळले नाही. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन मिळेल आणि स्कोर जर पाहिला तर झालाय तो मात्र आता 10. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. स्कोर जर पाहिला तर 10 झालाय. अजूनही 5 ओव्हर बाकी आहेत आणि 54 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. गेली महिनाभर प्रत्येकाला उत्कंठा होती की मी कोणत्या टीममध्ये जाणार, आमची टीम कशी असणार, आमच्या टीमचे लॉट कसे असणार, आमच्या टीमचे टी शर्ट कसे असणार, आमची टीम कसा परफॉर्मन्स करणार, आमचा कॅप्टन कोण असणार, आमचा कॅप्टन आम्हाला बॅटिंग देईल का, आम्हाला मैदानात उतरला मिळेल का, इन टीम आम्ही असू का. या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मिळाली आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. MTV यांच्या माध्यमातून रोहिदास यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आहे. MTV मालती तुषार वैती यांच्याकडून हे पारितोषिक आहे. पहा, वैद्यकीय पथक या ठिकाणी सकाळच्यापासून सकाळी डॉक्टर खान यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उपस्थित होतं. सध्या देखील जर पाहिलं तर डॉक्टर शुभांगी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मॅडम, आपल्या या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, कारण या स्पर्धेसाठी आपण अगदी सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहात. आपले देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. स्कोर जर पाहिलं तर 11. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता भावेश पाटील. लक्ष हेच आहे की जोडी फोडायची आहे, लक्ष हेच आहे की धावा रोखायच्यात, लक्ष हेच आहे की आपल्या टीमला जिंकवायचं आहे, आपली फ्रँचायझी जिंकली पाहिजे. यावेळेला फुल टॉस, त्याला खेळला ऑन साईडच्या दिशेने. 1 रन तर त्या ठिकाणी घेतली जाते. थोडासा बॉल बाजूला गेला आणि लगेचच दुसरी धाव देखील घेतली गेली. स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाईल आणि तो जाऊन पोहोचतोय मात्र 13 धावांवर. जोडी सलामीची आता जमू लागली आहे हळूहळू, कारण पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे. आणि या पॉवर प्लेचा, पहिल्या पॉवर प्लेचा तर विशेष फायदा झाला नाही. या पॉवर प्लेचा फायदा कशा प्रकारे केला जातो ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. आज माहुलच्या विविध टीम्स या ठिकाणी सहभागी होताना पाहायला मिळाल्या. 8 टीम माहुलच्या बनल्या आणि 8च्या 8ही खूप चांगल्या पद्धतीच्या टीम होत्या आणि थोडासा उशीर जरूर झाला रनआउट करण्यासाठी आणि आपल्या क्षेत्रात पोहोचले जात आहेत. आणि नक्कीच कल्पेश, तुमचं मी मनापासून आभारी असेल, कारण तुम्ही संकल्पना सुचली की असं माहुलसाठी आपण करू शकतो. माहुलच्या दिग्गजांना म्हणजे पहा, सध्या खेळलेले वर्तमानातील खेळाडू तर खेळताच आहेत, परंतु यंगस्टर्सला त्या दिग्गजांबरोबर खेळताना पाहायला मिळालं ज्या दिग्गजांचं क्रिकेट बऱ्याच कालावधीपूर्वी संपलंय, परंतु एका नव्या
जास्तीत जास्त मॅच ऑफ द मॅच या ओव्हर 40च्या खेळाडूने घेतल्यात आजच्या दिवसभरामध्ये, आणि ही एक उल्लेखनीय बाब पाहायला मिळाली. आणि आम्हाला देखील त्या दिग्गजांचा खेळ पाहायला मिळाला नव्हता कल्पेश, तो आज मिळतोय. नक्कीच माझ्यासाठी देखील आजचा दिवस माहुलसाठी खूप स्पेशल असणार आहे. भरत कोळी यांची बॅटिंग आठवते, वासुदेव असतील, त्याचबरोबर जर पाहिलं नागेश असतील, त्याचबरोबर आमचे विश्वनाथ ठाकूर सर असतील, या सर्वांनीच प्रभावित केलं. दिगंबर होते आणि एक हॅट्रिक घेतली सुरेश, एक हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. तर हे जबरदस्त क्रिकेट असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. आणि कशामुळे शक्य झालं तर ते माहुल प्रीमियर लीगमुळे. व्हाईट बॉल प्लस 1 धाव मिळेल. स्कोर जर पाहिला तर आता 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो मात्र 16 धावांवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे भावेश पाटील यांचं. माहुल गावाला क्रिकेटची परंपरा तर जरूर आहे. यावेळेला फुल टॉस, या फुल टॉसला खेळलं स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि यावेळेला ओलांडली जाते सीमारेषा. धावा मिळतील 4-4-4 चौकार. दास कोळी ही जोडी आता जमली आहे. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच राहिला आहे. 1 रन तर घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. वा, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ झाला या दोन्ही खेळाडूंमध्ये. एका बाजूला टीम माहुल विकिंग्स आणि दुसऱ्या बाजूला माहुल टायगर्स यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. रोहिदास कोळी यांनी जर षटकार मारला तर करण कोळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहा, त्यांच्यासाठी पारितोषिकं तर भरपूर आलेली आहेत. स्ट्राईकवर आपण पाहू शकता जितेंद्र राठोड. या वेळेला आक्रमण तर केलं जात आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलवर येणार का? 1 रन तर घेतली गेली. दुसऱ्याही रनचा प्रयत्न आणि दुसरीही रन पूर्ण केली जाते. वा, चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 24. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 4 ओव्हरमध्ये रन करायचे आहेत त्या 40. म्हणजे प्रति षटका गणिक 10च्या सरासरीने या रन बनवायच्या आहेत. रन 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 धावांसाठीची धावाधाव तुम्हाला करावीच लागते क्रिकेटच्या या खेळामध्ये. आणि विशेष म्हणजे जोडी सलामीची आहे. विकेट गेलेली नाहीये, हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. हा काही करा, कारण 6 वाजलेले आहेत. अंधार जर पडला तर बॅड लाईटचा अपील चालणार नाही आहे. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला मॅच खेळावी लागेल कल्पेश, बरोबर आहे ना? तुम्हाला मॅच खेळायचीच आहे. माहुलगाव म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. माहुलगाव म्हटलं तर ओव्हरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. माहुलगाव म्हटलं तर लेदर बॉल क्रिकेट देखील खेळलं जातं. आणि वेंसरकर अकॅडमी देखील याच माहुल गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर खूप मोठं नाव आहे माहुल गावाचं. माहुलगाव म्हटलं तर इकडला कोळी महोत्सव हा देखील मात्र एक मुंबईतील, महाराष्ट्रातील मानाचा कोळी महोत्सव पाहायला मिळतो. काय नजर असतो ज्यावेळेला कोळी महोत्सव असतो. आणि अशा विविध भूषण या माहुल गावाची. मुंबईतील नाईट स्पर्धांचा जर इतिहास पाहायचा झाला तर माहुल गावच्या नाईट स्पर्धांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण गेली कित्येक वर्ष नाईट स्पर्धा या माहुल गावात होत आहेत. अजेंद्र माहुलकर साहेबांच्या माध्यमातून त्या स्पर्धा पाहायला मिळतात. बॉलिंगसाठी सुनील माहुलकर येणार. बॉल हातात तर स्वतः संगनायकाने घेतलेला आहे. सुनील माहुलकर पोलार्ड या नावाने ओळखले जातात. मॅच फिनिशर आहेत म्हणूनच पोलार्ड हे नाव त्यांना. आणि पहा, या डावाचा शेवट देखील कसा केला होता? षटकार चौकारांनी केला होता. ही त्यांची खासियत आहे. म्हणूनच पोलार्ड सारखी देहयष्टी आहे. पोलार्ड सारखी क्रिकेट खेळण्याची क्षमता देखील आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय. हा बॉल चुकीचा आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. व्हाईट बॉल. सूर्यकांत आढाव सर, त्याचबरोबर करुणा कोटियन सर आणि हेमंत कोळी सर आणि त्याचबरोबर कुंदन माहुलकर सर, या 4ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली. आणि या वेळेला पहा, थोडंसं कमी गतीने, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पोलार्डला पाहिजो की काही बॉल वेगात तर काही बॉल थोडेसे चेंज ऑफ पेस, तसंच हा पोलार्ड देखील टाकतोय. एक डॉट बॉल गणित बदलेल या मॅचचं. 25 वर धावसंख्या स्थिरावली आहे. परंतु बॅटिंग साठी आपण पाहू शकता रोहिदास कोळी. 1 रन तर घेतली गेली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार का? परंतु चेंडूची फेक अतिशय सुंदर झाली आहे. आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येण्यासाठी स्वतः संगनायकाने चेंडू हातात घेतलाय.
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेला. आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून वंचित राहिलेत सुनील. 27 धावा धावफलकावर आहेत. आज रात्रभर तर याच चर्चा सुरू राहतील, कोण जिंकलं कोण हारलं, उद्या कशा प्रकारची कामगिरी करायची. सिनियर्स आणि जे यंगस्टर आहेत त्यांना देखील रात्री झोप लागणार नाही. आज काही चुका झाल्या असेल तर उद्या त्या टाळायच्यात. आज चांगलं केलं असेल तर उद्याही तसंच चांगलं करायचंय. या वेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात आणि काय किपिंग केली जाते, कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. परत कोणी पोलीस दलात सेवेला देखील आहेत आणि कित्येक वर्षाची त्यांची ती अष्टविनायक संघाचे जे खेळाडू आहेत आणि आज खूप चांगली कामगिरी त्यांनी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि या माहुल प्रीमियर लीगमुळे हे आपल्याला पाहायला मिळालं. परत कोळी जे कीपिंग करतायत त्यांची कीपिंग स्कोर जर पाहिला तर आहे 27. तिसरी ओव्हर या ठिकाणी सुरू आहे. सुनील माहुलकर स्वतः संघनायक म्हणून खूप चांगली कामगिरी करतायत. बॅट्समन म्हणून संघनायक म्हणून त्यांनी पहिल्या डावात भूमिका निभावली. शेवटच्या ओव्हरपर्यंत ते खेळले, जशी संधी मिळाली तशी आक्रमणं केली. बॉलर म्हणून देखील तेच करतायत. असं वाटत होतं धावा येत आहेत, त्याच वेळेला पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यांनीच केलंय, सुनील माहुलकर. यावेळेला कव्हरच्या दिशेने एक कलात्मक फटका मात्र येताना पाहायला मिळतोय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल आणि 1 रनने मात्र स्कोर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तो जाऊन पोहोचतोय 28. आतापर्यंत 4 धावा या ओव्हरमध्ये खर्ची झाल्या. यावेळेला फटका तर खेळला जातोय समोरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच मात्र सुटली जाते. 1 रन तर घेतला. दुसऱ्याही रनचा प्रयत्न. कॅचेस विन द मॅचेस. या सोडलेल्या कॅचचा फटका पडेल का याचं उत्तर मात्र नंतर मिळेल. परंतु सुनील माहुलकरने एक गोष्ट केली आहे, धावसंख्येला ब्रेक दिला, लगाम दिला आणि या स्कोर जर पाहिला तर आता मात्र झालाय तो 30. म्हणजे या ओव्हरमध्ये केवळ 6 रन आल्या आणि 1 विकेटही आलेली आहे. अजूनही 34 रन आणि 3 ओव्हर बाकी आहे. डीजे आली परंतु मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत आणि रन करायचे आहेत ते 34. बॉलिंगसाठी आपण पाहू शकता आमंत्रित करण्यात आले बॉलिंगसाठी उमेश कोळी यांच्या हातात बॉल सोपवला. स्ट्राईकवर जर पाहायचं झालं तर आहेत हर्षद माहुलकर. त्यांच्याकडे क्षमता आहेत, जे आहेत आयकॉन, जे आहेत कॅप्टन या टीमचे. या वेळेला वा काय फटका खेळलाय, कलात्मकता दाखवणारा हा फटका सीमारेषा पार चौकार. फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि मी आलोय याची चाहूल या ठिकाणी करून देत आहेत ते मात्र हर्षद माहुलकर. जावत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी उमेश पुन्हा एकदा झालेल्या चुका क्रिकेटमध्ये टाळायच्या असतात. पहिल्या बॉलवर चौका आलाय जरूर, परंतु मनाचे हा निश्चय करायचा आहे, मला बॅट्समनला थांबवायचं आहे. त्यासाठीची रणनीती स्वतःच्या मनामध्ये बनवावी लागेल आणि ती सत्यात उतरावी देखील लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला हर्षद मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे, सुरुवात तर केली आहे. अजूनही 30 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. माहुल प्रीमियर लीग पहिला दिवस रंगतदार राहिला. ओ कमी गतीने टाकला गेला बॉल, याला मात्र समोरच्या दिशेने पाठवलं. तिकडे 1 रन घेतली गेली आणि 1 रनने पुढे जाईल. तो 35 वर जातोय. 35 धावा धावफलकावर आहेत.
माहुल प्रीमियर लीगचा हा आनंद पहा, चारी बाजूने आमचे कोळी बांधव आनंद घेत आहेत या क्रिकेटच्या मॅचचा. संध्याकाळ तर झाली आहे, थोड्या वेळात अंधारही पडेल, परंतु क्रिकेट त्यांच्या लक्षात राहील. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जो सेफ असतो. एक रन तर घेतली गेली. सुनील माहुलकर तिकडे पोहोचतात चित्त्याच्या चपळाईने आणि एकाच रनवर समाधान मानावं लागेल. एक रनने मात्र स्कोर पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळतो, म्हणजे 36. 28 रनची आवश्यकता अजूनही आहे. 15 चेंडू आणि 28 रनची आवश्यकता. हर्षद माहुलकरवर सर्वांच्या नजरा आहेत सध्याच्या घडीला. कमी गतीने टाकला बॉल, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला आणि टायमिंग मात्र मिस झालंय. एक डॉट बॉल महत्वाचा आहे. आता मात्र 14 चेंडू बाकी आहेत आणि या 14 चेंडूमध्ये रन करायचे आहेत. त्या मात्र 28. प्रत्येक बॉलला 2 रन करायचे आहेत. कोण जिंकणार ही मॅच? एका बाजूला माहुल टायगर, दुसऱ्या बाजूला माहुल विकिंग. 28 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला फटका खेळलाय. वाह, बिग 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 सिक्सर. बॅट्समन यांच्यातील युद्ध मात्र या बॉलवर बॅट्समनने जिंकलं. बॉलरला कमबॅक करावं लागेल. उमेश कोळी पहिल्या बॉलवर चौकार, मागील बॉलवर षटकार, परंतु मधले 3 बॉल चांगले टाकले होते. तसाच बॉल टाकावा लागेल, परंतु हर्षदला आपल्या टीमसाठी अशाच प्रकारचं आक्रमण करावं लागेल, कारण ही आहे माहुल प्रीमियर लीग. माहुल गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती ही स्पर्धा पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने बॅटच्या रडार मध्ये बॉल, त्याला भिरकावून दिलं गेलं सीमारेषा पार. माहुलकर. ओ, या वेळेला देखील एक चांगला बॉल, परंतु रन येते आणि माफ करा, जितेंद्र राठोड. जितेंद्र राठोड यांनी अगदी सलामीपासून खेळतायत आणि खूप चांगली खेळी आतापर्यंत त्यांनी केली आहे. समीकरण बदललं जात आहे. जितू आणि यावेळेला हर्ष, काय बॉल टोलावलाय. लांब 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 वरचा फटका. तर स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 9 चेंडू अजून बाकी आहेत. 9 रनची आवश्यकता. दत्तरामजी काठवले, त्याचबरोबरने मारुती हडसूळ, भालचंद्र माहुलकर याचकडून ट्रॉफी, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच जयेश पांडुरंग कोळी, किरण कोळी, त्याचबरोबर डॉक्टरची सुविधा, मिस्टी स्पोर्ट्स आणि
ग्रँस यांच्या माध्यमातून सिरीज बॉलर आणि बॅट्समन गणेश वैदी यांचे देखील आम्ही आभारी आहोत. बॉल टू बॉल रन मात्र रिक्वायरमेंट आहे. एक रन तर घेतला गेलाय, दुसऱ्या रनचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि दुसरी रन देखील. वा, हर्षद मात्र या ठिकाणी ॲज अ म्हणजे जसे सुनील माहुलकरने रंग दाखवले त्याचप्रमाणे हर्षदने देखील खूप चांगली कामगिरी केली आणि आता मात्र 7 रनची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच किरण कमलाकर कोळी यांच्या माध्यमातून गॉगल, अतिशय चांगल्या दर्जाचे गॉगल्स देखील आहेत. आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत. सर्व संघ मालकांचे आभारी आहोत. यावेळेला उसळता बॉल होता, त्याला मात्र पाठीमागच्या बाजूला खेळलं गेलं. हुक करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी मिक्स फील्ड, परंतु एकाच रनवर समाधान मानावं लागेल. 58. अजूनही 6 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बॉल बाकी आहेत ते मात्र 7. रन करायचे आहेत 6. जितेंद्र राठोड ॲज अ सलामीवीर म्हणून आले ते बॅटिंगला. 27 धावांवर बॅटिंग करतायत. फुल टॉस बॉल होता. हर्षद माहुलकरच्या 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि आता मात्र ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाते. तिथे 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जितेंद्र राठोड मात्र 18 धावांवर बॅटिंग करतायत तर 27 धावांवर बॅटिंग करतायत हर्षद माहुलकर. आणि ही विशेष म्हणजे यांची पार्टनरशिप झाल्या. जितेंद्र राठोड आणि रोहिदास कोळी यांनी खूप चांगली पार्टनरशिप केली. त्यानंतर हर्षदची चांगली साथ मिळाली आणि एक षटक मध्ये जे सुनील माहुलकरचं चांगलं आलं होतं त्यातून ते पुन्हा सावरले. चला घाई करा कारण शेवटची ओव्हर आहे. नितीश कोळीच्या हातामध्ये मात्र बॉल सोपवण्यात येतोय. क्रिकेट रसिकांनो, हा पहिला दिवस आहे. असाच आनंद तुम्हाला उद्या मिळेल, असाच आनंद तुम्हाला परवा मिळेल. माहुलकरांचं हे क्रिकेट आता इतर क्रिकेट जास्त लक्षात नाही राहतील, परंतु आपल्याच गावातील, आपल्याच गल्लीतील म्हणा किंवा अळीतील म्हणा खेळाडूंचा परफॉर्मन्स कसा होतो तो चिरकाल लक्षात राहतो. ज्यांनी चांगलं केलं त्यांचं कौतुक तर होतंच, परंतु त्यांचा खराब झालं त्यांच्यावर थोडीफार टीका म्हणजे एक मैत्रीतील टीका आहे ती देखील होणार आहे. एक वेगळा आनंद पाहायला मिळतो ज्यावेळेला अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला पहिला बॉल. वा, हे क्रिकेट आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. पहिला बॉल तर या ठिकाणी खूप चांगला टाकला गोलंदाज नितेश कोळी. 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार होतात, परंतु छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडतात. आज काय होणार, कोण जिंकणार ही मॅच? स्ट्राईकवर बॅटिंगसाठी आपण पाहू शकता जितेंद्र राठोड. यावेळेला फटका फसलाय, बॉल आहे हवेत आणि समीकरण बदललं. वा, क्रिकेटने रंग बदलला. 4 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. मॅच कोण जिंकणार, माहुल टायगर्स की माहुल विकिंग्स? दोन्ही संघ मालकांच्या नजरा या मॅचवर असतील कारण संघ मालक खूप महत्त्वाचा घटक असतो प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये. 4 बॉल 5 रन. माहुल विकिंग की माहुल टायगर? यावेळेला मात्र एक चांगला फटका समोरच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. चेंडूची फेक झाली आहे. समीकरण बदललंय, मॅच संपलेली नाहीये. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील ते मात्र आता किरण कोळी. अजूनही बॉल बाकी असणार आहेत ते 3 आणि रन करायचे आहेत ते 4. आराध्य किरण कोळी यांच्याकडून गॉगलचं पारितोषिक आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 3 बॉल 4 रन, 4 रन 3 बॉल. माहुल विकिंग वर्सेस माहुल टायगर. नितीश कोळी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि कंपल्सरी चेस आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. बघता बघता मॅच रंगात. आता मात्र 2 बॉल आणि 3 रन. पहा, या बॉलरची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, त्याचा त्यांना फायदा होताना पाहायला मिळतोय. मॅच संपलेली नाहीये. कोण जिंकणार ही मॅच? शेवटच्या क्षणापर्यंत रंगत 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 पाहायला मिळते. कंपल्सरी चेस या रन करायच्या आहेत. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. काय मॅच सुरू आहे माहुलच्या क्रिकेटमध्ये हेच आपल्याला पाहायला मिळतं, कारण माहुलच्या क्रिकेटमध्ये लज्जत आपल्याला पाहायला मिळत असते.
या वेळेला मात्र लांबच लांबवरचा फटका येताना पाहायला मिळतोय. हर्षदने कोंडी फोडली आणि या मॅच वर नाव कोरलं गेलेलं आहे टीम माहुल विकिंग्स टीमचं. विजयी संघाचं अभिनंदन.